नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे. पहाटे 5 वाजता श्रींच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. आळंदीमध्ये माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वीचा विधी जो आहे, पूजा विधी जो आहे तो सुरुवात झालेली आहे. याआधी काल्याचं कीर्तन पार पडलं. सध्या मंदिर परिसरामध्ये फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. ही मंडळी सरकारनं ठरवून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत सोहळा संपन्न करण्यासाठी कार्यमग्न आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. थेट जाऊयात. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आळंदीहून आपल्या सोबत आहेत. गोविंद, 50च मोजक्या वारकरी मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडताना दिसतोय. काय आता तिथं काय कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि किती वाजता पालखी प्रस्थान ठेवणार आहे? संदीप, रामकृष्ण हरी. खरं तर माऊलींच्या पालखी सोहळा आता थोड्याच वेळात प्रस्थान ठेवणार आहे आणि त्यासाठीची ही तयारी पूर्ण झालेली आहे. थोड्या वेळापूर्वी ज्या 50 मानकऱ्यांना सोहळ्यासोबत चालत जायचं आहे त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर तिकडे लक्षात येते की शितोळे सरकार जे आहेत, जे मुख्य मानकरी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी इथे दाखल झालेले आहेत. आपण बघतो आहोत की हा मंदिर परिसर आहे, ज्या परिसरातून पादुकांचं प्रस्थान होणार आहे आणि प्रस्थानानंतर त्या पादुका इथेच विसावणार आहेत. त्या आधीची जर तयारी बघितली तर ही सगळी जी दृश्य दिसत आहेत हे मानकरी आहेत, आळंदी मंदिर समितीचे विश्वस्त आहेत. आणि शितोळे सरकार आपण बघतोय की इथनं चालत येत आहेत. त्यांच्या समोर त्यांचा दर्पण आहे. आणि एकंदरच ह्या सोहळ्यानंतर एकंदरच हा जो पालखी सोहळा आहे त्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि त्यानंतर पादुका ज्या आहेत ते इथल्या आजोळ घरातील देऊळवाड्यात विसावणार आहेत. आपण बघतोय की पलीकडे असलेला अजान वृक्ष असेल, हा सुवर्ण पिंपळ असेल आणि एकंदरच हा सगळा मंदिराचा परिसर जिथे दरवर्षी शेकडो वारकरी टाळ मृदुंगाच्या नादात जयघोष करत असतात, जल्लोष असतो. आता मात्र इकडे थोडा शुकशुकाट आहे. जे मोजके मानकरी, इथले सेवेकरी आणि त्याचबरोबर इथे जे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आहेत तेच इथे आपल्याला असल्याचं बघायला मिळतंय. थोड्या वेळामध्ये जेव्हा हा पालखी सोहळा सुरू होईल त्यावेळेस आपण प्रयत्न करूया की आपल्या प्रेक्षकांना पादुकांचं थेट दर्शन होईल अशा पद्धतीने आपण इथे थांबलेलो आहोत. आणि जेव्हा पालखी थोड्या वेळात बाहेर पडेल त्यावेळेस आपल्याला पादुकांचं दर्शन होणार आहे. मात्र या निमित्तानं एक महत्त्वाचा बदल यावेळेस सांगावासा वाटतोय की दरवर्षीप्रमाणे पादुका ह्या पालखीतून जशा बाहेर येतात प्रदक्षिणासाठी, त्या यावेळेस पालखीतून आणल्या जाणार नाही आहेत, तर ते मंदिर समितीच्या एका विश्वस्ताच्या हातात असणार आहे. याचं कारणही स्पष्ट आहे की कोरोनामुळे जर पालखी खांदेकरी जर एकमेकाजवळ असतील तर त्यांच्या सोशल डिस्टन्सिंग राहणार नाही, इतकी काळजी यावेळेस प्रशासनाने घेतलेली आहे. पालखी सजवण्यात आलेली आहे, जो रथ आहे तोही सजवण्यात आलेला आहे. मात्र पादुका ज्या आहेत त्या हातावर घेऊन त्यांची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे आणि त्यानंतर पादुका देऊळवाड्यात विसावतील. अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि शितोळे सरकारही त्यांचं आगमनही इथे झालेलं आहे. संदीप, अगदी गोविंद, आपण बघतोय की दरवर्षीपेक्षा गर्दी कमी आहे, थोडासा शुकशुकाट पाहायला मिळतोय, पण जेवढे मानकरी वारकरी आहेत त्यांच्यामध्ये उत्साह या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय. काय परिस्थिती आहे? आजूबाजूची दृश्य थोडीशी प्रेक्षकांसाठी दाखवशील? आत्ता आळंदीमधली परिस्थिती काय? अर्थातच मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर यांना विनंती करतो की त्यांनी हे दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावे. खरं तर हा मंदिराच्या आतमधील सगळा परिसर आहे जिथे शुकशुकाट आहे. मी जसं सांगत होतो, हा सुवर्ण पिंपळ आहे, याला अत्यंत महत्त्व आहे संप्रदायामध्ये. या पिंपळाचं, या झाडाचं अगदी वनस्पती म्हणून सुद्धा या झाडाचं मनोभावे दरवर्षी पूजन केलं जातं. जे वारकरी येतात, कार्तिकी सोहळा असू देत किंवा आषाढी वारी सोहळा असू देत, ज्यावेळेस हे सगळे वारकरी येतात तेव्हा या पिंपळाला प्रदक्षिणा मारायचा. पलीकडच्या बाजूला आपण बघतोय की कळस जो आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला अजान वृक्ष आहे. अशी
ही सगळी निसर्ग संपत्ती या मंदिर परिसरामध्ये आहे आणि याच मंदिर परिसरातून जिथे समाधी मंदिर हे जे कळस दिसत आहे तो समाधी मंदिराचा कळस आहे, जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी समाधीस्थ झाले होते. तो हा सगळा समाधी मंदिराचा परिसर आहे. त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भक्तांची रीघ लागते. समाधी मंदिरातील समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक वारकरी हा आपला मार्गस्थ होतो पंढरपूरकडे आणि तो सोहळा संपन्न होतो. मात्र यावेळेस आपण जर बघितलं तर लक्षात येते की वारकरी एकही आलेले नाही आहेत. संप्रदायाने समाजापुढे मोठा आदर्श ठेवलेला आहे. केवळ एका आव्हानावर त्यांनी पायी वारी ही टाळलेली आहे. मात्र परंपरा जी आहे ती अबाधित राहणार आहे, तिला खंड पडणार नाही. जे प्रस्थान आहे तो सोहळा होणार आहे आणि थोड्याच वेळात होणाऱ्या या सोहळ्यानंतर पादुका मात्र याच परिसरातील देऊळवाड्यामध्ये विसावणार आहेत आणि तो सगळा क्षण आपण प्रयत्न करणार आहोत की आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. अर्थातच आपण ते पोहोचवणारच आहोत आणि घरी बसलेले जे समस्त वारकरी आहेत, संप्रदायामधले जे भक्तगण आहेत, त्यांनी ही निर्गुण वारी अशा पद्धतीने त्यांना पूर्ण करायची आहे आणि त्याचा लाभही घ्यायचा आहे. संदीप. अगदी गोविंद, आपण बघतोय आता 4 वाजून गेलेले आहे. 4 वाजता खरं तर प्रस्थान ठेवणार होता या पादुका. मात्र किती वाजता आता ह्या पादुकांचं प्रस्थान होणार आहे आणि काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, खरं तर इथे जे आहेत ते आत्तापर्यंत वाट बघितल्या जात होती की शितोळे सरकार हे कधी येतील, कारण की त्यांचा मुख्य मान आहे. त्यांचे अश्व असतात माऊलींच्या रथाच्या पुढे. यावर्षी त्यांच्या अश्वांचेही प्रस्थान झालेलं होतं. मात्र त्यांनी अश्व हे इकडे आणलेले नाही, तर ते अंकलीमध्येच ठेवण्यात आलेले आहेत ते अश्व. परंतु शितोळे सरकार आलेले आहेत आणि जे मानकरी आहेत ते या पद्धतीने आपण जर बघितले तर आतमध्ये गेलेले आहेत गाभाऱ्यामध्ये आणि आता शेवटचा पूजाविधी जो आहे तो संपन्न होतोय. जे शितोळे सरकारांच्या हस्ते हैबतराव बाबा ज्यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याची सुरुवात केली होती, त्यांचे वंशज असतील आरफळकर मालक, ते सुद्धा आपल्या कुटुंबियासोबत पोहोचलेले आहेत आणि तिकडे जर बघितलं तर दंडधारी चोपदार आपल्याला दिसत आहेत. या चोपदारांच्या मार्फत अगदी शिस्तीमध्ये टाळकरी, विणेकरी आणि त्याचबरोबर चोपदार यांना पुढे ठेवून थोड्याच वेळात या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्याची ही सगळी लगबग दिसते. मुख्य चोपदार आहेत त्या या मार्गावरून आधी जाऊन सगळं मार्गक्रमण करून बघतायत आणि थोड्याच वेळामध्ये जी आत्ता माहिती दिल्या गेली, अगदी पुढच्या 10 मिनिटांमध्ये ही पालखी जी आहे ती माऊलींची पालखी याच ठिकाणाहून प्रस्थान ठेवणार आहे. संदीप. अगदी गोविंद, आपण बघतोय माऊलींच्या आळंदीला पाय लागावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, माऊलींचं दर्शन व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र यंदा या कोरोनाच्या सावटामुळे हे सगळं शक्य झालेलं नाहीये. मात्र आपले जे प्रेक्षक घरामध्ये आहेत, वारकरी जे घरामध्ये आहेत, ज्यांना दरवर्षी वारीला ते जात असतात, यंदा मात्र ते वारीला येऊ शकलेले नाही आहेत, कारण या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीमुळे खबरदारी घेतलेली आहे. तर हा सगळा परिसर आळंदीचा थोडासा आमच्या प्रेक्षकांना दाखवशील की नेमकं आपण काय आज ज्या दिवसाची वाट आपण वर्षभर बघत असतो तिथं लोक हजर होत असतात, यंदा मात्र घरात बसून त्यांना हे दर्शन घेता यावं? संदीप, बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसे की आळंदी हे ठावं, आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर. या सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी इथे लाखो वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने इकडे येत असतात. मात्र मी विनंती करतो आपले व्हिडिओ जर्नलिस्ट त्यांना की हा परिसर त्यांनी दाखवावा. खरं तर हा मंदिराच्या आतील बाजूचा परिसर आहे, जिथे केवळ पालखीचं प्रस्थान होणार आहे, कारण की मंदिराच्या बाहेर जाता येत नाही आहे आता कोरोनामुळे. कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणून प्रशासनाने ती काळजी घेतली आणि माध्यमकर्मींना एक जागा निश्चित केलेली आहे. मात्र ह्याच ठिकाणावरून आपल्याला लक्षात येऊ शकते की कशी लगबग सुरू आहे आणि पालखी जे प्रस्थान ठेवणार आहे त्यासाठीची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. आपण बघतोय की शितोळे सरकार आता आत जात आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्यासोबत चोपदार जे आहेत, आरफळकर आहेत पालखी मालक, त्यांच्यासोबत अगदी मंदिराच्या एकदम समोर जे दिसत आहेत ते शितोळे सरकार जे मुख्य मानकरी आहेत, त्याचबरोबर आरफळकर महाराज त्यांनी मंदिरात प्रवेश केलेला आहे. थोड्याच वेळामध्ये ते पालखी आणि पादुका अर्थात पादुका घेऊन ही सगळी मंडळी बाहेर पडेल आणि प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र त्याआधी मी जसं सांगत होतो की हा जो सगळा परिसर आहे तो जयघोषामध्ये दुमदुमत असतो. दरवर्षी
तो जो जयघोष आहे, जल्लोष आहे, तो आता इथे दिसत नाहीये. मात्र हा सोहळा भव्य दिसावा, त्याचं अगदी. स्वरूप भव्य असावं, यासाठी जे इथला प्रत्येक सेवेकरी, इथला प्रत्येक मानकरी अशा अगदी पद्धतीने गोविंद, आता थोड्याच प्रयत्न वेळामध्ये करतो आहे. माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि तो सोहळा सुद्धा आपण थेट प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तुमच्याकडून अपडेट सुद्धा घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर वळूया दुसऱ्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास वेळ का, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सरकारला विचारलेला आहे. तर महाविकास आघाडीबद्दल सुद्धा त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. काँग्रेसला सरकारमध्ये योग्य स्थान नसल्याचं सुद्धा आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार आहेत. परीक्षा खरं तर लिहून द्यायची असते, पण विद्यार्थ्यांची फायनल इयरची परीक्षा नेमकी कधी होणार याच्यावर मोठी परीक्षा विद्यार्थ्यांची होती असं दिसतंय. आता उदय सामंत म्हणतात की विद्यार्थ्यांचे जे मनात असेल तेच होईल. कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? विद्यार्थ्यांच्या मनात काय हे स्पष्ट आहे. प्रश्न आता सरकारच्या मनात जे आहे, जे घोषित केलं आहे ते कागदावर उतरवा की. विद्यार्थी तणावाखाली आहेत, पालक तणावाखाली आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या बाबतीत घोषणा झाली पण निर्णय होत नाही, अशा पद्धतीचा सावळा गोंधळ सरकार करते आहे. आमचा सवाल सरकारला एवढाच आहे, सरासरी गुणांच्या आधारावर, गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षीच्या आधारावर जर गुणवत्ता तपासली जाणार असेल तर जवळजवळ 3.5 लाख एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही नापास करायला निघालात. त्याच्या विरुद्ध आम्हाला संघर्ष करावा लागेल, तो आम्ही करणार. विद्यार्थ्यांचा मात्र खूप गोंधळ होतोय, मानसिक ताण देखील वाढतो आहे. आणि गेले 10 दिवस झाले राज्य सरकारने निर्णय घेतला की आम्ही परीक्षा रद्द करू. आणि कुलगुरूंनी म्हणजे कुलपती आहेत राज्यपाल, त्यांनी आपली एकदा भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं राज्य सरकारने निर्णय घ्यावा. इतका उशीर का होतो निर्णय घ्यायला? दुर्दैवाने म्हणावं लागेल की विद्यार्थी हित म्हणजे युवक हिताच्या बाबतीत सुद्धा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या या सरकारला निर्णय घ्यायला वेळ लागतोय. तो वेळ आहे का ती दिरंगाई आहे? ते विद्यार्थी हित आहे का विद्यार्थ्यांना एका अर्थाने तणावाखाली त्या ठिकाणी दमन करण्याची भूमिका आहे? हे काय ठरवेल. पण शिक्षण मंत्री म्हणतात योग्य वेळेत निर्णय घेऊ, मनातला निर्णय घेऊ. मुख्यमंत्री घोषित करतात, त्या अगोदर पर्यावरण मंत्री त्या ठिकाणी फतवा काढून टाकतात. मग पर्यावरण मंत्र्यांचं ऐकायचं विद्यार्थ्यांनी, मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं की त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचं ऐकायचं? आणि राज्यपालांना तर ते अवगतच करत नाही, त्यामुळे घटनात्मक कृत्यही करत नाहीत. या सगळ्यात विद्यापीठातले कुलगुरू वेगळंच सांगतायत. आणि या सावळा गोंधळाचा कुठेतरी अंत करा, याचा निर्णय द्या आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा स्पष्ट भूमिका मांडा, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. राज्यामध्ये आपण बघतोय कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय, राज्य सरकारवर देखील टीका होती. काल सुप्रीम कोर्टाने मृतदेहांचं मिसमॅनेजमेंट होतंय असं म्हणत राज्य सरकारला नोटीस देखील इश्यू केली. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा तर आम्हाला विनंती आहे या सरकारला की आता सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रद्रोही हिणवू नका, ठरवू नका. कारण स्वतःचं अपयशातून पलायन करण्यासाठी सरकारला प्रश्न विचारला की तो विचारणारा महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची एक नवीन किमया या सत्ताधारी पक्षांना सापडली आहे आणि त्या पद्धतीने ते वागतायत. किमान सुप्रीम कोर्टाशी तसं वागू नका, ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सरकारला नोटीस द्यावी लागली, हे महाराष्ट्र सरकारचं अपयशच आहे. वारंवार आम्ही हे मुद्दे मांडतच होतो की त्या ठिकाणी डेड बॉडीच्या बाजूला पेशंट्सला ट्रीटमेंट, आणि मग दुर्दैवाने महाराष्ट्रात आम्ही हेही पाहिलं की एक डेड बॉडी, एक पेशंट बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये 2-4 दिवस पडला. त्यानंतर त्या हॉस्पिटलला ते कळलं. एक ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही हेही पाहिलं की डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये होती पण सापडली कुठल्या तरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर. मला वाटतं या पद्धतीचं मिसमॅनेजमेंट या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भोगायला लागतं आहे आणि त्याचा कॉग्निझन्स सुप्रीम कोर्टाला घ्यावा लागला. आता तरी तुम्ही सिरियस व्हा, त्याकडे गांभीर्याने बघा, एवढीच आमची विनंती आहे. सर, एक राजकीय प्रश्न आहे. महाविकास आघाडी हे 3 पक्षांचं सरकार आहे, पण तिसरा पक्ष म्हणतोय की आमच्याकडून कोणाचं लक्ष नाही आहे, आम्हाला विचारात घेऊन कुठले निर्णय घेतले जात नाहीत. आणि काँग्रेसचे नेते कदाचित सोमवारच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. कसं बघता तुम्ही या सगळ्या गोंधळाकडे? कारण तुम्ही देखील शिवसेनेसोबत दीर्घकाळ काम केलं आहे. खरं तर या सगळ्यात त्या तिन्ही पक्षांनी एकत्र बसूनच निर्णय करण्याचा विषय तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. यावर आम्ही भाष्य करणं हे सोयीस्कर होणार नाही. पण त्या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट आहे
काँग्रेस सरकारमध्ये आली तेव्हाही त्यांना किंमत नव्हती, आजही किंमत नाही, उद्याही किंमत राहणार नाही. आता तर लाथा खायला काँग्रेसच्या नेत्यांना सुरुवात झाली आहे. पुढे पुढे बघा काय होईल. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर कोरोनाच्या चाचणी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता 2,200 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं चाचणी संदर्भात हा मोठा निर्णय घेतलाय. घरातून स्वॅब घेण्यासाठी 2,800 रुपये आकारण्यात येणार आहेत. पूर्वी चाचणीसाठी 4,400 रुपये मोजावे लागत होते आणि त्यामुळे आता काहीसा दिलासा आहे जो चाचणी करणाऱ्यांसाठी आणि नागरिकांना मिळाला आहे असंच म्हणावं लागेल, कारण कोरोनाच्या चाचणीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आलेली आहे. हॉस्पिटल से पिकअप करना और रिपोर्ट देना RT-PCR का, इसके लिए 2200 रुपये, और किसी के घर जाके फिर घर जाना है तो उसका ट्रांसपोर्टेशन है, उसके लिए PPE किट यूज़ करना है, तो ये सभी लैब को खर्चा आ सकता है. तो इसीलिए अगर किसी के घर जाके करना है तो 2800 रुपये. तो मुझे लगता है कि 2200 और 2800, तो ये दो रेट्स हमने फिक्स किए. ये पूरे भारतवर्ष में या पूरे हमारे देश के जितने भी राज्य हैं उसमें सबसे कम रेट, न्यूनतम रेट आज महाराष्ट्र में है. और मैं ये भी कहना चाहता हूँ कि ख़ास तौर पर इससे लोगों की बचत तो होगी और इसमें और भी प्राइवेट लोगों को अपना टेस्ट करवा लेने के लिए और भी प्रोत्साहन मिलेगा. मुझे लगता है कि ये समय की ज़रूरत थी और वो हमने आज पूरी करने के लिए कोशिश की है. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीग्रस्तांना मदत वाटपाला आता सुरुवात झाली आहे. पहिला धनादेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अलिबाग इथल्या नागाव इथं देण्यात आला. दौरे नक्कीच जास्त झाले आहेत, पण जनतेला धीर देण्यासाठी ते आवश्यक आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. महसूल मंत्री आपल्यासोबत आहेत बाळासाहेब थोरात साहेब. मदत जी आहे, विजेचे खांब या ठिकाणी पोहोचले नाहीत, कारण जवळपास 10,000च्या पुढे विजेचे खांब पडले आहेत. पत्रे जे आहेत ते गोरगरिबांना मिळणं गरजेचं आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टींना सुद्धा वेळ लागतोय. चक्रीवादळाचा हा अनुभव क्वचित येणारा अनुभव आहे आणि आपण पाहिलं असेल की एकंदर प्रशासन हे अत्यंत सतर्क पद्धतीनं काम करीत होतं. आमच्या महसूल विभागाचे कलेक्टर असून त्यांचे लोक असतील किंवा NDRFचे जवान असतील, तटरक्षक दल असेल, वीज मंडळ असेल किंवा कुणीही तुम्ही पाहिलं तर सरकार म्हणून जे प्रशासन असतं ते या वादळामध्ये इतकी सतर्कता होती आणि त्यामुळं एक तर झालं की जीवितहानी होऊ नये याची काळजी आपण प्रथम चांगल्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं काही जीव गेले ही वस्तुस्थिती आहे. स्वरूप फार गंभीर होतं. किती वादळ तुम्ही मंडळीने इथल्या पाहिलं असेल की असं क्वचितच आयुष्यात पाहणारी गोष्ट ती होती. वादळ येतात, पण हे चक्रीवादळ होतं, वेगळ्या पद्धतीनं आलेलं होतं. यामध्ये नंतर माननीय मुख्यमंत्री इथे आले, माननीय शरद पवार साहेब आले, आमचे सुद्धा मंत्री महोदय स्वतः नितीन राऊत यांनी लगेच इकडे विजय पहिल्याच दिवशी ते हजर झाले. त्याचबरोबर त्या वडेट्टीवार जी आले, मदतकारी मंत्री ते आहेत. आमच्या पालकमंत्री तर सतत आहेत, ते असलम खान आहे. हे सर्व इकडे फिरत होते, मदती करता पाहत होते आणि निर्णय सुद्धा घेत होतो आम्ही. माझ्यावर एक थोडी वेगळी जबाबदारी होती, कारण हेच वादळ पुढं गेलं ते पुन्हा नाशिक, नगर या पट्ट्यामध्ये गेलं आणि तो सगळा पट्टा तिकडं कुणीतरी जाणं आवश्यक होतं तातडीनं, म्हणून मी त्या भागात फिरत होतो. त्यामध्ये लगेच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्याला चांगलाच दिलासा मिळालाय. दरम्यान वडवणी तालुक्यातल्या कुंडलिका नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पावसामुळे काही प्रमाणामध्ये दिलासा जरी मिळाला असला तरी काही ठिकाणी मोठं नुकसानही झाल्याचं दिसून येत आहे. जाऊ दे. हॅलो. हा. बातमी नंदुरबारमधली आहे. नंदुरबारसह जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
काही ठिकाणी सोसाट्याचा वाराही यावेळेला सुटला होता, त्यामुळे काही भागात घरांवरील पत्रेही उडाल्याचं दिसून येत आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.